नमस्कार, बहुत स्वागत है न्यूज 21 में आप सबका। आपके साथ मैं हूं ऋतिका पांडे और अब खबरें देखिए अन्य राज्यों से। जिले में लगातार 3 बार बादल फटने जैसी बारिश के कारण किसानों की फसलें और खेतीबाड़ी पूरी तरीके से प्रभावित हो गई। घरेलू जरूरत का सामान भी बाढ़ में बह गया है। इस पर ठाकरे की शिवसेना ने बुल्ढाना जिला कलेक्टर कार्यालय के सामने विरोध प्रदर्शन किया है और जिले में बारिश को सूखा घोषित करने, कर्ज माफी करने और 50,000 रुपए प्रति हेक्टेयर मुआवजा देने की मांग की है। विरोध प्रदर्शन के दौरान दोनों पालक मंत्रियों की मौजूदगी में चल रही जिला योजना समिति की बैठक के पास पुलिस और शिव सैनिकों के बीच झड़प हो गई है। एक कार्यकर्ता ने गेट पर चढ़कर कलेक्टर कार्यालय में प्रवेश करने की कोशिश की, जिसे पुलिस ने रोक दिया। शिवसेना के पदाधिकारियों ने पालक मंत्री को ज्ञापन सौंपा और चेतावनी दी है कि यदि किसानों को सूखा राहत और ऋण माफी नहीं दी गई तो कड़ा आंदोलन किया जाएगा। किसान और कार्यकर्ता अपनी मांगों को लेकर गंभीर और प्रशासन से तुरंत कार्रवाई की उम्मीद कर रहे हैं। बुल्ढाणा से प्रवीण सबकाल की खास रिपोर्ट। शेतकऱ्यांच्या बांधावर आहे, पाहणी करताय, त्यांनी दिवाळीच्या अगोदरच मदत जाहीर करू असं आश्वासन दिलेलं आहे। आपण सांगताय, आपल्या माध्यमातून कळतंय की असं आश्वासन दिलंय। त्या आश्वासनाची पूर्तता झाली तर या राज्यातल्या शेतकऱ्याची दिवाळी साजरी होईल, अन्यथा राज्यातला शेतकरी या महायुती सरकारचं दिवाळं काढल्याशिवाय राहणार नाही। 3 दिवसापूर्वीच निवेदन दिलं होतं जिल्हाधिकाऱ्यांना की पालकमंत्री महोदय या जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाच महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आहे। त्यामुळे या बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि खरडून गेलेल्या जमिनीला डीपीटीसी होण्याच्या आधीच त्यांनी मदत घोषित करून ओला दुष्काळ जाहीर करा। त्यांनी काही प्रमाणात या ठिकाणी मदत घोषित केली, परंतु ऑगस्ट महिन्यात झालेली जी अतिवृष्टी तेपर्यंतच केली। या चालू महिन्याची जी काही ढगफुटी झाली याची नुकसान भरपाई जाहीर केली नाही, ही झाली पाहिजे। सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा, सरसकट कर्जमाफी करा। या ज्या 2-3 मागण्या होत्या आम्ही घेऊन त्यांना सांगितलं होतं की आम्ही जर या माफिया हे जर घोषणा पूर्ण झाल्या नाही, मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये डीपीटीसी मध्ये घुसू। परंतु आम्हाला त्यांनी लेखी काल परवा पत्र दिलं। त्यांनी सांगितलं की आतापर्यंत आपण भरीव मदत या ठिकाणी दिली आणि चालू महिन्याची सुद्धा जी काही मदत आहे आम्ही तात्काळ देतो। तुम्ही फक्त आज आम्हाला या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार नाही घडला पाहिजे यासाठी सहकार्य करा असं पोलिसांनी विनंती केली। तरी आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला या महिन्याची सुद्धा आम्हाला ढगफुटीची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि पालकमंत्री महोदयांनी जिल्हाधिकारी महोदयांना आम्हाला सर्व शिष्टमंडळाला भेटण्यासाठी 2 मिनिटाची वेळ दिली पाहिजे। तर त्यांनी आम्हाला या ठिकाणी आता बोलवलेलं आहे।